हॅलो. हॅलो. हा, बोला ना ताई. हा ताई, आहात ना फ्री? हो हो हो, बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. मी तुमचे नेहमी ऐकत असते अनुभव युट्यूबवर, पण ऐकलं ना की मला पण असं इच्छा होती की आपण पण आपलं सांगितलं पाहिजे. नाही, खरंच खरंच अगदी बरोबर आहे. हम्म. मी पुण्यावरून बोलते. हा सरोज. हा हा. हा. मी आधी किती सांगत वर्षापासून आहात ताई सेवेत? 2 वर्ष झाली का म्हणजे झाली असते. अच्छा, 2 वर्ष झाले. अरे वा. मी आधी सांगते की स्वामी सेवेत कशी आले ते सांगते. हा हा. म्हणजे मी 6वी-7वीला असेल तेव्हापासून मी गजानन महाराजांचं करायचे. ते अच्छा पण अच्छा. गजानन महाराज कोण आहे ते कसं माहिती झालं माहितीये का? आमच्या शेजारी नाही का आजोबा आजी राहायचे हा हा. आणि त्यांचा मुलगा आरटीओ ऑफिसर आहे, तर ते अकोल्याला असायचे. अच्छा अच्छा. हा हा. मग मी त्यांचं म्हणजे ते छोटे मोठे कामाचे आजी आजोबा सांगतातच ना आपल्याला. हो हो तर हो हो. त्यांचे सांगायचे की जायचे तर ते गजानन महाराजांचं करायचे. मग त्यांच्या तोंडातून मी खूप ऐकायचे गजानन महाराजांचं. हा हा हा. मग तेव्हापासून मी ग्रंथवाच हे ते 6वी-7वी पासून मी करत होते. हा हा. मग त्यांनी ना मला एकदम छोटासा फोटो दिला होता. ते पण लग्न झाल्यानंतर मी घेऊन आले माझ्यासोबत. हा हा. मग मी ते करायचं तर माझे मिस्टर शेगावला गेले होते कामानिमित्त, तर त्यांनी मला मस्त मूर्ती वगैरे आणून दिली. हा हा. मग मी करत होती. पण स्वामींची ना माझी बहीण पण करत होती. मी ऐकायचे सगळ्यांची. मग तुम्ही ते स्वामी पण असतील. मी ठीक आहे, जसं आपण गुरु केलं गजानन महाराजांना तसं स्वामी असतील कोणी. बरोबर. हा 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 हा. असं मला वाटायचं. हा हा. मी मग काय झालं नंतर मी माझ्या आजूबाजूचे फ्रेंड्स म्हणा किंवा जे तिला स्वामी भक्तच निघायचे. अरे वा. माझी ना एक शेजारी राहायला आले होते, रेंटने राहत होते. ती पण स्वामी भक्तच. मग तिला खूप सांगायची, मला स्वामींचं खूप सांगायची. असं केलं, तसं केलं, ते केलं. माझे 2-3 मैत्रिणी आपण स्वामी भक्तच आहेत. अच्छा. ती सोडून गेली रूम आणि नंतर अजून एक मैत्रीण झाली, ती रेंटने राहत होती. ती म्हणजे मी असं उंबरठ्याला हळदीचं लेपन वगैरे केलेलं पाहिलं, तर ती म्हटली तू स्वामींचं करतेस का? मी म्हटलं हो, अजून मी ऐकून लागली करायला असं थोडंसं. तर ती अजून जास्त म्हणजे खूप भक्त मोठी निघाली अशी. मग तिने मला स्वामींचा फोटो वगैरे आणून दिला आणि म्हणते की तू करत जा. तर मला ना झोपच लागत नव्हती. मी म्हणायची बाई आता मी तर गजानन महाराजांना गुरु केलं, मग मी स्वामींना कसं हे करू? म्हणजे आता आपण गजानन महाराजांना राग येईल ना की आपण मला गुरु केला आणि त्यांना तू हे करतीये. बरोबर. मला ना झोपच लागत नव्हती. मग काय झालं, मी ना अशी सारखी म्हणायची मी काय करू गजानन महाराज, तुम्ही तर माझे गुरु आहेत, पण मला ना स्वामींचं पण करायची खूप इच्छा होती. तर माझी बहीण पण जायची स्वामींचं खूप करायची. तर मी म्हटलं मी ना जरी त्यांना गुरु केला तरी तुम्ही दोघं माझ्यासाठी समानच म्हटलंय. मी तुम्ही बरोबर. म्हटलं काहीतरी आता मला दृष्टांत द्या. तर मला स्वप्न पडलं आणि स्वप्नात मला मंदिर आलं. माझ्या बहिणीसोबत मठात गेली. म्हटलं त्यांनी मला सांगितलं की तू कर गुरु असं. त्या स्वप्नात पडलं म्हणजे मला कोणी सांगितलंच नाही का. बरोबर. मग माझ्या मैत्रिणीने मला फोटो वगैरे आणून दिला. मग मी पहिलं पारायण लावलं. पहिलंच पारायण होतं ते माझं सारामृतचं. आणि असंच पारायण करत होती. मी बघायची की माझ्या दिव्यात फुल आलं, हे आलं. ते छोटासा अनुभव आहे, पहिला अनुभव. ते दिव्यात फुल वगैरे येते. सुरुवातीला हो, रात्री 11 वाजता उठले. म्हटलं बाई मी स्वामी पारायण करते एवढं मनापासून, माझ्या दिव्यात का नाही फुल तयार होत? तर मी म्हटलं आता मी मनापासून 7 माळी जप करते स्वामी, मला ना तुम्ही दिव्यात फुल टाक म्हटलं. मी 7 माळी जप करत होती डोळे झाकून. ताई डोळे उघडलं तर दिव्यात फुल तयार झालं. अरे वा, किती छान, किती छान. हा माझा पहिला अनुभव होता. आणि मी आता ते गजानन महाराजांचं पण करत होते. मी म्हटलं मला ना खूप 7वीला असल्यापासून इच्छा होती की मला शेगाव बघायचं. आता घरची परिस्थिती पण एवढी नव्हती की आम्हाला कोणी एवढं घेऊन जाईल वगैरे. नाही, बरोबर. आणि एवढं काय असं पटकन कोणी नेत नाही आपल्याला. हे पण पाहून काढून मला शेगावला नेतील असं नव्हतं. मी म्हणायची मला ना गजानन महाराज तुम्ही ना शेगावला तुम्हीच घेऊन जात. मला शेगाव बघायचंय. मला अक्कलकोट पण मी कधी बघितलं नव्हतं, ते पण मला बघायचं. तर माझ्या मिस्टरांना म्हणायची मला तुम्ही कुठेच फिरायला नेऊ नका. माझी इच्छा असली की तुम्ही मला भारतात कुठेच फिरायला, मला फक्त 2 ठिकाणं दाखवा तुम्ही. होती नाही का. आणि नंतर माझ्या गावाकडून चुलत सासरे आले होते. त्यांनी माझ्या देवाऱ्यामध्ये ना त्यांना ना माझ्या मिस्टरांना एक साईबाबाचं पण मूर्ती भेटली होती ऑफिसमधून. त्यांनी ना 3ही मूर्त्या पाहिल्या. म्हणजे मूर्ती नाही स्वामींची, माझ्याकडे फोटो आहे, पण गजानन महाराजांची मूर्ती आहे. त्यांनी पाहून ते मला म्हटलं अरे गजानन महाराज हे तर एकच आहे म्हणे.
स्वामी. हा, हा, हो हा. का? मला तेव्हा माहिती झालं की स्वामी आणि गजानन महाराज ते नाही का असं ते मला तेव्हा माहिती झालं की ते गजानन महाराजांचे पण गुरु म्हणजे स्वामीच होते हो, असं. हो. मला माहिती झालं. किती छान वाटलं असेल तुम्हाला. हा. तेच ना मी म्हटलं मग त्यांनी मला सांगितलं साईबाबा हे तिघं पण एकाच तू नाही का म्हणजे हा. तुझ्याकडे तिघं पण आली आहेत असं ते मला म्हणले. बरोबर, बरोबर. मग गजानन महाराजच मला स्वामींपर्यंत त्यांनीच पोहोचला असं की तू आता किती त्यांच्याकडे पण छान. जा नाही का. मग ते म्हटलं ते तू शेगावला म्हटलं बघा ना मला शेगावला जायची इच्छा आहे पण जाणंच नाही झालं तर ते म्हटलं आम्ही ट्रिप काढतो एप्रिल महिन्यात हा. तुला यायचं का? म्हटलं. अरे वा. आणि म्हणजे गावाकडचे आम्ही ना भरपूर लोक होतो 30-35 लोक असतील आम्ही म्हणजे ट्रॅव्हल्सच बुक केली होती. हा, 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 हा. आमचे त्याच्यामध्ये ना भरपूर देव होते. अच्छा. बरेचसे देव होते त्याच्यामध्ये. मग हा. आम्ही शेगावला मी आता शाळेत जॉब करते ना मी प्रायमरी स्कूलमध्ये अरे तर मी वा. म्हटलं जाऊ की टीचर आहे नको तुम्ही? हो हो अरे वा. LKG क्लास म्हणून. हा. तर मग जाऊ की नको मग ते मला एक जण भेटले आमचे पाहुणे ते म्हटले तू तर लय बोलत होती मला शेगाव बघायचं आता बोलवते तर जा की मला ट्रिप निघते तर. हा, हा, हा. मग मी म्हटलं हो बाई आता मग मीच म्हटलं होतं गजानन महाराजांना मला शेगाव दाखवा तुम्हीच आता ते दाखवते तर मी नाही जायला पाहिजे असं चुकीचं मग मी म्हटलं ठीक आहे जाते. माझे मिस्टर म्हणले की तुझी इच्छा होती ना की तू पहिल्यांदा जेव्हा शेगावला जाशील तेव्हा मी असेल सोबत तर ते पण निघाले ट्रिपला. अरे. सासूबाई पण होत्या माझा छोटा मुलगा आम्ही सगळे आणि आमच्या गावातली म्हणजे आमचे सगळे भाऊकीच म्हणजे 30-35 सगळेच लोक गेले आम्ही तुम्ही. सगळे हा, हा, हा. निघालो ट्रिपला. एवढा आनंद होत होता ना की मी शेगावला जाणार आहे सगळे देव करत करत ज्यावेळेस शेगाव आलं ना हा, हा, हा. माझ्या नामस्मरणच्या तोंडात दोघांचं पण होतं स्वामींचं पण असायचं आणि गजानन महाराजांचं पण असायचं. अरे वा. आणि ना किती छान. शेगाव आलो मी म्हणजे मला ना आपण बाहेर गेलो पण एवढं खुश होत नसतं तेवढा आनंद मला होत होता की मी किती वर्ष म्हणजे 7वीला असल्यापासून मी स्वप्न बघते की मी जाईल नाही का. हा, किती सुंदर, किती आता सुंदर. 30 रनिंग चालू आहे माझं. हा, हा, हा. मग मी म्हटलं आणि मी गेली तिथं मंदिरात एवढं छान वाटत होतं शेगाव तर एवढं सुंदर आहे मी तर म्हणजे लाईफ मध्ये म्हणजे सारखं जायला पाहिजे इतकं सुंदर आहे शेगावचं. अरे वा. मग किती. गेलो आम्ही तिथे आणि दर्शनाला लाईन मध्ये थांबलेलो स्वामी गजानन महाराजांचे नामस्मरण चालू होते. हा, मग हा. मला ना स्वामी गजानन महाराजांचं पुढचं फुल घ्यायचं होतं. हा, हा. तर घ्यायचं आणि आपल्याला एवढा टाइम नसतो ना खूप वेळ असं कोणी थांबून देत नाही. नाही, नाही, बरोबर. हा आणि मला ते फुल घ्यायचं होतं तर ते हातालाच नाही आलं माझं तर मला थोडंसं वाईट वाटलं नाही का की मी हा, एवढं हा. फुल घेतलं हाताला काही आलंच नाही. बरोबर. म्हटलं ठीक आहे जाऊ द्या आणि मग मी पुढं आले पुढं ना एक असं म्हणजे काय होतं ठेवलेलं असं कठड्यासारखं करून तिथे एक सुंदर पूल होतं ताई. अरे वा. तो छान पूल मी ते उचलला मला एवढा आनंद झाला म्हटलं म्हणजे स्वामींनी इथून मला फुल दिलं किती छान दिलं. तर मी किती. ते फुल उचललं तरी मला असं वाटत होते की मी जेवढे युट्यूबला गजानन महाराजांचे अनुभव ऐकायची तुमचं तर मला जसं माहीत झालं चॅनल तर तुमचं मला ते रेकॉर्डिंग असतं ना तर ते खरे अनुभव ते ऐकायला खूप छान वाटतं. हो, स्वतःच्या मुखातनं. हा. ते प्रत्येकाची सांगताना भावना व्यक्त होतात ना तर ते ऐकायला छान वाटतं. खरंय, खरंय. तरी मला असं वाटायचं की मी जेवढे अनुभव ऐकलेत ना त्याच्यावर मला तर काही एवढं हे नाही आलं तर माझं ना चेहरा खूप असं खूप मी नाराज होती मनातून खूप मला का अनुभव नाही आला असं मला अजून छान पाहिजे होतं की मला असा अनुभवच नाही आला मी म्हटलं स्वामी मला नाही का तर ना सगळे गाडीत मस्त छान एन्जॉय करत होते कोणी डान्स करायचं पण माझं ना म्हणजे मनातून मी खूप सॅड होती की का नाही असं अनुभवाला का नाही आलं माझं चेहरा पडलेलं मनातून एवढं चुकल्यासारखं झालं की म्हणजे मला असं वाटतं का बरेच लोकांना एवढे छान छान अनुभव येतात मला का नसेल आला प्रश्न करायचा. ते 2 दिवस ना एवढं कोणी गावाकडली लोक होती आणि आम्ही ना सगळं सिलेंडर वगैरे सगळं सोबतच ठेवलेलं आम्ही झाडाखाली बसून सगळे बनवायचे आम्ही सगळे लोक जेवायचे ना तर 2 दिवस ना किती छान. हो तर 2 दिवस ना लांबचा प्रवास होता ना तर जेवण झालंच नाही सगळ्यांचं व्यवस्थित असं सगळे खूप भूक केलेले होते सगळी लोक बरं का आम्ही सगळं मग रात्री कधी खाल्लेलं ना अख्खा दिवस गेला होता दिवसभर आम्ही हेच खाल्लेलं जे चिवडा चटणी वगैरे जे आपण घेऊन जातो ना सोबत. हो बरोबर. तेच होतं सोबत तर सगळेजण तेच खात होते असं तर गावाकडले लोक कोणी बोलून दाखवत नाही पण का त्यांना भूक लागतेच ना. हो आणि ते भाजी भाकरीची मजा नाही कशात. हो
आणि त्यात असं वयस्कर पण लोक होती, पण आता लोक बोलून नाही ना बोलत, एवढ्या लोकांमध्ये कोण असं बोलतो की नाही मला भूक लागली. बरोबर तर बरोबर. आम्ही त्या अनुभव पण नाही दिला असं. आणि ना अचानक आम्ही ते पाण्याचे जार असतात ना, तर ते त्याच्यासाठी गाडी थांबवली मध्ये. आम्ही गेलतो माहूरगडला बरं का. हा हा हा. माहूरगडचं देव केलं, देवी गेली आणि तिथून निघालो होतो. आणि ते माझं मनात तर ते होतच, म्हणजे मी दुःखीच होते, आतून खूप दुःखी होते बरं का. हा हा. आणि तिथून निघालो तर पाणी जारचं घेत होतं तिथं, तर थांबवली गाडी. आणि ती गाडी कुठं थांबली माहितीये का, ते स्वामींचं अन्नक्षेत्र होतं, म्हणजे मठच होतं तो. अच्छा. हा हा. जवळच थांबली. तर तिकडून ते लोक आले म्हणे अहो या ना या तुम्ही सगळे आता हे होणार आहे, प्रसाद पण वाटप होणार, प्रसाद पण मिळणार आहे आणि आरतीचं पण टाइम झालं, तुम्ही सगळे या म्हणे या. सगळ्यांना बोलवलं त्यांनी. म्हणजे गाडी तिथेच थांबली, गाडी तिथेच थांबली आणि सगळ्यांना बोलवत ती लोक स्वतःच आली, तुम्ही या 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 सगळे. मग सगळ्यांना 2 दिवस भुकलेली लोक होती सगळी गाडीतली. आणि सगळ्यांना छान वाटलं ना, आता ते प्रसाद मिळतोय आपल्याला. किती छान. सगळी गेली आणि तिथं ना मोठी स्वामींची मूर्ती होती आणि त्याच्या शेजारी रेणुका मातेची मूर्ती होती. आणि तिथे मग तिथं गेलो आणि ते म्हटले जोडपं आहे का कोणी तर जोडपं, तर आम्ही 4-5 जण जोडपं होतो, म्हणजे मिस्टर आणि वाईफ असं नाही का. मग आम्हाला म्हणलं तुम्ही आरतीला या. मग एवढे 250-300 लोक होते त्या मठामध्ये बरं का. खूप लोक होते तिथं. मग आम्ही गेली, आम्ही 4-5 जण होतो ना, त्यांनी 4-5 जोडपे होतो. मग त्यांनी सगळ्यांनी थोडी 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 अशी आरती घेतली, 4-5 आरत्या होतात ना, तर सगळ्यांना आरती भेटली. तर ते म्हटले सगळे जेवायला जा, पण 2 जोडपी माग, म्हणजे 1 जोडपं मागच थांबा. सगळी गेली पटपट. आणि मग मी माझे मिस्टर साहेब म्हटलं आता कोणी दिसत नाही, त्यांना म्हटलं थांबा आता बोलतात ना की तो 1 जोडपं मागच थांबा म्हणून. थांबा म्हटलं, जाऊ दे बघू काय बोलतात की नाही का. मला पण प्रश्न पडला की ह्यांनी का थांबवलं. आणि त्यांनी का थांबवलं होतं माहितीये का, ते स्वामींपुढचं ताट त्यांना भेटलं प्रसादाचं. ते रेणुका मातेपुढचं ताट मला भेटलं. आम्हाला बसवलं आधी, आम्हाला म्हटले तुम्ही आधी खा नाही का. आम्ही खाल्लं होतं, नंतर बाकी सगळ्यांनी खाल्लं, म्हणजे नंतर सगळ्यांनी खाल्लं. इतकं छान वाटलं, म्हटलं बापरे, म्हणजे हा तर अनुभवच मिळाला ना. किती छान. खरंच. मी मनातून किती दुःखी होती. मी स्वामींना पण म्हणायची का मला काय अनुभव नाही मिळाला, का मला असं. मी इतक्या वर्षाची माझी इच्छा होती यायची, एवढं मी लोकांचं ऐकली, सगळ्यांना अनुभव भेटतात, मग मलाच का नाही भेटला अनुभव. असं मी कोणाला बोलून नव्हतं दाखवतो, माझ्या मनात माझ्यासारखं हे होतं चालू. सांग ना. पण खूप छान केलं तुम्ही, शेअर केलं ते. हो. आणि ना हे ना मी खूप आनंदाने ना, मी माझ्या 4-5 मैत्रिणींना जे भेटेल त्याला मी सांगतो. अरे वा. म्हणजे आनंद होतो ना, असं काही मग स्वामींचा अनुभव आणि त्याचा आनंदच वेगळा असतो. वेगळाच असतो. मला इतका आनंद झाला, म्हटलं एवढ्या त्यांचा मित्र होता तो आला म्हणे बघ बाबा तुझं नशीब वैभव, म्हणजे माझ्या मिस्टरांना होतं. बघ एवढ्या 250 लोक आणि तुम्हाला दोघांनाच बरं ताट भेटलं रे. आता मी काय बोलणार म्हटलं, आता मला म्हटलं स्वामींनी दिला बाबा, म्हटलं इथंच गाडी काही ते थांबली, आरती पण भेटली आणि एवढ्या लोकांमध्ये ह्यांना स्वामींचं ताट भेटलं, मला रेणुका मातेचं ताट भेटलं ठेवलेलं. किती सुंदर. भाग्यवान येते तुम्ही, खरंच भाग्यवान. निघलो ना, इतकं मला आनंद होत होता ना, म्हटलं आपली ट्रिप सफल झाली, म्हणजे नाही का. हो सफल झाली. म्हटलं ते फुल अजून माझ्याकडे आहे, ते भेटलेलं ते अजून तसंच आहे. आम्ही 1 वर्ष झालं, 1 एप्रिललाच गेलो होतो ह्यात, म्हणजे बरोबर 1 वर्ष झालं आम्हाला. किती सुंदर, किती छान. फुल ते आणून ग्रंथामध्ये ठेवलेले, चुकले ते, पण अजून आहे माझ्याकडे. मस्तच. मी शेअर करते ते. काय तुम्हाला बरं, मी दुसरा अनुभव नंतर सांगते. हो चालेल. म्हणजे हा खूपच सुंदर, हा सेपरेटच छान वाटेल. मी तुम्हाला मेसेज पण केला होता की मी कधी फोन करू. मी आता म्हटलं की आता 9ला बरोबर फोन करते, लागलं तर लागलं, लक्ष्मी नाही का. नाही लागतं 9ला, फक्त जरा गर्दी होऊन जाते. हो चालेल. मी दुसरा अनुभव नंतर शेअर करते. हो ताई. श्री स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ ताई.